अहमदनगर जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यामध्ये चोऱ्या, दरोडे आणि रस्ता लूट करणारा राहुरी येथील अट्टल गुन्हेगार विशाल उर्फ गणेश शेटे याला राहुरी येथील एका गुन्ह्यामध्ये 1.5 वर्ष सक्त मजुरी आणि 5,000 रुपये दंडाची शिक्षा राहुरी न्यायालयामधील न्यायाधीश कोठावळे मॅडम यांनी सुनावली आहे। विशाल उर्फ गणेश बाळासाहेब शेटे असं शिक्षा झालेल्या गुन्हेगाराचं नाव आहे। विशाल उर्फ गणेश बाळासाहेब शेटे यानं 12 जून 2018 रोजी राहुरी तालुक्यातील चिंचाळे गाव शिवारामध्ये घोरपडवाडी घाटामध्ये रात्रीच्या वेळी अहमदनगर येथील सुभाष भगवान देठे यांची मोटरसायकल अडवून मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण 31,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता। या घटनेबाबत राहुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्याचा तपास पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार पोपट टिक्कल हे करत होते। त्यानंतर 27 जुलै 2018 रोजी रात्री पोलीस निरीक्षक अविनाश श्रीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सतीश शिरसाट, सहाय्यक फौजदार पोपट टिक्कल, हवालदार गुलाब मोरे, सुरेश भिसे आदींचं पथक राहुरी फॅक्टरी परिसरामध्ये गस्त घालत होतं। त्यावेळी विशाल उर्फ गणेश शेटे हा श्रीरामपूर इथे रस्ता लूट करून पळत असताना त्यांच्या तावडीमध्ये सापडला होता। त्यावेळी त्याच्या मुसक्या आवळून त्याला ताब्यात घेण्यात आलं। पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यानं श्रीरामपूर इथे रस्ता लूट करून लुटलेला मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात दिला होता। तसेच त्यानं राहुरी तालुक्यामधील घोरपडवाडी घाटामध्ये केलेल्या गुन्ह्याची कबुली देखील दिली होती आणि तेव्हापासून तो तुरुंगाची हवा खात होता। तसेच घोरपडवाडी घाटामधील गुन्ह्याचा खटला राहुरी न्यायालयामधील न्यायाधीश कोठावळे मॅडम यांच्या समोर सुरू होता, तर सरकारी वकील अनिल शिंपी हे सरकार पक्षाच्या वतीनं काम पाहत होते। या खटल्यामधील पंच आणि साक्षीदारांच्या साक्ष तपासणीनंतर 8 फेब्रुवारी 2019 रोजी हा खटला निकाली काढण्यात आला। यावेळी न्यायाधीश कोठावळे मॅडम यांनी विशाल उर्फ गणेश बाळासाहेब शेटे याला 18 महिने सक्त मजुरी आणि 5,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे। या खटल्याकामी जिल्हा पोलीस प्रमुख रंजन कुमार शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार आणि श्रीरामपूर येथील तत्कालीन उपविभागीय अधिकारी सोमनाथ वागचोरे यांचं सहकार्य आणि मार्गदर्शन मोलाचं ठरलंय। तसेच पोलीस निरीक्षक हनुमंतराव गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच हवालदार सुभाष बागुल आणि रंगनाथ ताके यांच्या सहकार्यानं सहाय्यक फौजदार पोपट टिक्कल यांनी सदर गुन्ह्याचा तपास करून आरोपीला शिक्षा होण्यासाठी विशेष प्रयत्न केलेत। नमस्कार, मी सरकारी वकील एवाय शिंपी। आज दिनांक 8/2/2019 रोजी न्यायालय कोठावळे मॅडम यांनी आरोपी जो कुख्यात होता विशाल शेटे याने रस्ता लूटचे अनेक प्रकारचे गुन्हे केलेले होते। त्याच्यावर जवळपास राहुरी पोलीस स्टेशन येथे एकूण 13 गुन्हे त्याच्यावरती रजिस्टर आहेत आणि त्यात रजिस्टर गुन्ह्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तो वॉन्टेड देखील असून आता त्याच्या विरुद्ध 13/6/2018 रोजी एक रस्ता लूटचे त्याच्यावर विरुद्ध एक गुन्हा रजिस्टर करण्यात आलेला होता आणि त्या गुन्ह्यामध्ये नियर अबाउट एक मोबाईल आणि रक्कम रुपये 31,000 असे त्याने रस्ता लूट केलेला होता। ते म्हणजे रात्रीच्या वेळेला चिंचोळी गाव शिवारात घोरपडवाडी घाटात त्याने ते रस्ता लूट केलेली होती आणि फिर्यादी भगवान सुभाष देठे यास त्याने काहीतरी धारदार शस्त्राने डोक्यावरती वार करून त्याच्याकडून सदरची रक्कम लंपास केलेली होती। त्याचे अजून 2 साथीदार देखील होते, ते अल्पवयीन होते, त्यामुळे ते जुव्हेनाइल कोर्टामध्ये आहेत आणि या आरोपीला शिक्षा देण्याकामी प्रॉसिक्युशनने एकूण 5 विटनेस या ठिकाणी तपासलेले आहेत। तर याच्यात जो तपास अधिकारी जो यांच्याकडे देण्यात आलेला होता पीजे टिक्कल यांनी सदर गुन्ह्याचा पूर्ण तपास केलेला आहे। त्याच्यानंतर राहुरी पोलीस स्टेशनचे जे काही कोर्ट ऑर्डरले होते बागुल आणि ताकेबे यांनी देखील सदर गुन्ह्याच्या तपासाकामी साक्षीदारांना जाब शिकवणे आणि आमच्या कार्यालयातील जे लिपिक होते वरिष्ठ नार्वेकर मॅडम यांनी देखील साक्षी समन्स काढलेले आहेत आणि या 5 साक्षीदारांना तपासून या ठिकाणी मेहरबान कोर्टाने त्यांना 392 आणि भादवी कलम 392 प्रमाणे त्यांच्यावरती दोष सिद्ध करून 18 महिने आणि 5,000 रुपये अशा द्रव्यदंडाची शिक्षा करून 18 महिने कारावासाची शिक्षा केलेली आहे।
अशा स्वरूपाचे जे काही आरोपी आहेत, कुख्यात आरोपी जे आहेत, त्या आरोपींना न्यायालयासमोर शिक्षेचं जर प्रमाण त्या ठिकाणी वाढत असलं तर या लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण होईल आणि सदरचा जो काही गुन्हा घडण्याचं जे काही प्रमाण आहे ते कमी होईल. त्यामुळे तपासी अंमलदार वगैरे हे जे यांना एवढे सांगणे आहे की त्यांनी सदरच्या जे गुन्ह्याचा जो काही ते तपास करतात ते बारकावे त्या ठिकाणी त्यांनी जे काही व्यवस्थित नमूद केलेले आहे अशाच पद्धतीने गुन्ह्याचा तपास करणे वेळोवेळी गरजेचे आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जर सांगायचं म्हटलं तर माननीय तहसीलदार साहेब यांनी देखील जी त्यांच्यासमोरची सदर गुन्ह्याची जी ओळखपट्टी करण्यात आलेली आहे ती देखील त्यांनी चांगल्या पद्धतीने केलेली आहे. जे आपण क्रिमिनल मॅन्युअलचे जे काही चॅप्टर 16 प्रमाणे जे काही नियम आहेत ते त्यांनी व्यवस्थितरित्या फॉलोअप केलेले आहेत. तसंच CRPCच्या 164 प्रमाणे देखील त्यांनी जे ओळखपत्र वगैरे ज्या काही गोष्टी केल्या गेलेल्या आहेत 54A नुसार जे आयडेंटिफिकेशन परेड आरोपीचे झालेले आहे ते देखील प्रॉपरली केलेले आहे. त्यामुळे सदर गुन्ह्यामध्ये दोषसिद्धीचे प्रमाण जे आहे ते वाढलेले आहे. त्यामुळे अशा स्वरूपाचे जे काही आरोपी असतील यांच्यावरती कायद्याने वचक बसवणं गरजेचे असल्यामुळे तपासी अंमलदार यांनी त्यांचे जे काही कार्य मोलाचे सहकार्य केलेले आहे. तसेच आमच्या टीममधले कोर्ट ऑर्डरली यांनी देखील साक्षीदारांना चांगल्या पद्धतीने जाबजबाब शिकवलेला आहे. तरी सदरचे जे काही गुन्ह्याची जी काही दोष सिद्धता झाली ही अतिशय चांगल्या पद्धतीने झाली. मनोज साळवे सह सतेज फुलसौंदर, C24 तास, राहुरी.